CCMPला पात्र असलेल्या BHMS डॉक्टरांची MMCमध्ये नोंदणी थांबवा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंठाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी असोसिएशनकडून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। अधिक माहिती देताना डॉक्टर मंठाळे यांनी सांगितलं की आमच्या संघटनेच्या मागणीसंदर्भात सध्या डॉक्टरांचा संप सुरू आहे। IMA संघटनेचे सोलापूर शहरात 950 सभासद असून या डॉक्टर्सपैकी 90% OPD बंद ठेवलेले आहे। तसंच 220 हॉस्पिटलमध्ये काम बंद असून तातडीची सेवा मात्र सुरळीत आहे। CCMPला पात्र असलेल्या BHMS डॉक्टरांची MMCमध्ये नोंदणी करून संपूर्ण MBBS शिक्षण आणि प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यक करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाबाबत आमची तीव्र चिंता व्यक्त करण्यासाठी भूमिका मांडत आहोत असं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस डॉक्टर राजेंद्र अग्रवाल, डॉक्टर अजित गांधी, डॉक्टर ज्योती चिडकुपकर, डॉक्टर किरण सारडा, डॉक्टर व्यंकटेश मेतन आदींची उपस्थिती होती। संजय मंठाळे, अध्यक्ष IMA सोलापूर। सरकारने 1 वर्षाचा शॉर्ट कोर्स BHMS लोकांना स्टार्ट करून त्याच्यावरती त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचा रजिस्ट्रेशन देतात। त्यांचं ऑलरेडी होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र होमिओपॅथ मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आहे। केव्हा महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असताना वापस महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यायचं हे संपूर्ण चुकीचं आहे। 1 वर्षाचा कोर्स म्हणतात, हे 1 वर्षाचा कोर्स पण केवळ शनिवार रविवार 2-2 तास 4 तासाचा होतो। कोणी 4 तास म्हणजे 52×4 म्हणजे 200 तासाचा अभ्यास करून MBBSचा डॉक्टर होऊ शकत नाही। MBBSसाठी सगळं अभ्यास लागतो। हे MBBS एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे। त्या विषयात बघितलं तर होमिओपॅथी हे हिस्ट्री बेस्ड आहे। त्यांचं पूर्ण हिस्ट्रीवरती असतो। आमचं निदानवरती सगळं इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावरती जो विश्वमान्य आहे त्या रिपोर्टवरती आमचं ट्रीटमेंट असतो। आम्हाला रिक्वेस्ट आहे की सरकारने हे सिस्टम जो स्टार्ट केले ते बंद करायला पाहिजे। ऑलरेडी एकांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ते कॅन्सल करायला पाहिजे। हे CCMP कोर्सेस बंद करा। हे ड्युअल रजिस्ट्रेशनचं कॉन्सेप्ट चुकीचं आहे। जो पण पेती आहे त्यांनी त्या सिस्टममध्येच हे करा। ज्या अभ्यास तुम्ही 5.5 वर्ष केलेला आहे त्याच प्रॅक्टिस करा। हे आम्हाला आमचं शासनाला निवेदन आहे। पत्रकार तुम्ही सगळ्यांना पण रिक्वेस्ट आहे की हे शासनाचं निदर्शनास आणा, जो चुकीचं आहे चुकीचं आहे। जरी तुमची मागणी मान्य नाही असली तर संघटना म्हणून तुमची पुढची भूमिका काय असते? मग आम्ही बेमुदत स्ट्राईक करू। आता सध्या तर आम्ही केवळ OPD सर्व्हिसेस आणि रेग्युलर सर्व्हिसेस आमचं बंद आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस इन्स्पायर्ड एवढं आज 3रा दिवस आहे पण आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस सगळे देऊ लागलो। आज आमच्या सेक्रेटरी मॅडम त्यांच्यात एक डोळ्याचा इमर्जन्सी प्रॉब्लेम आल्यामुळे इमिडिएट त्यांनी आमचं सभा सोडून जाऊन आले। अगर असा सरकारने आम्हाला मान्य नाही केलं तर आम्हाला सांगायला दुःख होतं की चुकीचं वाटतं की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस पण विड्रॉ करावं लागेल। म्हणून आम्ही इमर्जन्सी सर्व्हिस विड्रॉ करायचा अगोदर सरकारने जागे होऊन आमचं मान्य जो आमचं कंडिशन तो मान्य करायचं। आमचं कुठलं हे रास्त आहे, आम्ही काय चुकीचं आहे मागत नाही। आम्ही कुठल्याही रॉंग सिस्टममध्ये नाही, जो सत्य आहे सत्य आहे। पण आम्हाला सरकारला निवेदन आहे की जो सत्य आहे त्याला साथ देऊ, जो चुकीचं आहे ते निर्णय वापस घ्यावा हे रिक्वेस्ट आहे। या सरकारच्या निर्णयामुळे केवळ समाजाचंच नुकसान साहेबांना भेटून आमचं निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेब सांगितलेत की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आमचं निवेदन पाठवतो म्हणून आम्ही आशा करू की मुख्यमंत्री ह्या विषयात पॉझिटिव्ह रेस्पॉन्स देतात। थँक्यू। IMA महाराष्ट्र स्टेट जॉईंट सेक्रेटरी। पेशंटची जी गैरसोय होते आहे आत्ता आमच्या या संपामुळे त्याबद्दल पूर्णपणे जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे। त्यांनी जर का अगोदरच रुग्णांचं हित लक्षात घेऊन जर का अशा प्रकारची चुकीची पावलं उचलली नसती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती। त्यामुळे अत्यंत दुःखी अंत करणारे आम्हाला संपावर जावं लागत आहे आणि महाराष्ट्र सरकारने यात ताबडतोब लक्ष घालून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की रुग्णांची गैरसोय ही फक्त त्यांच्यामुळे होते आहे। त्याबद्दल त्यांनी शहर आणि परिसरातले किती OPD बंद आहेत किंवा किती ऑलमोस्ट आम्ही जे सगळे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहोत सगळ्यांनी 100% OPD बंद केलेली आहे। आमच्या कित्येक सर्जरीज ज्या करणार होतो आम्ही त्या सगळ्या आम्ही आता पोस्टपोन केलेल्या आहेत किंवा माहिती नाही काय होणार आहे पुढे। आता नाईलाजाने अगदी जड अंतकरणाने आम्हाला या संपामध्ये पेशंटचं नुकसान होतंय तरी सुद्धा आम्हाला आमची जागा दाखवून द्या, म्हणजे आम्ही कोण आहोत हे कळलंच पाहिजे ना सरकारला आणि सामान्य जनतेला। एक होमिओपॅथिक डॉक्टर जो गोळ्या देतो शाबुदाण्याच्या त्यांनी जर का एक औषधं आम्ही देऊ शकतो म्हणून आमचं रजिस्ट्रेशन MBBS डॉक्टरांसोबत करा म्हणलं तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही। त्यांनी ती मागणी करू नये।
हे आमची अपेक्षा आहे आणि सरकारने ताबडतोब याच्यात लक्ष घातलं पाहिजे की कारण त्यांच्यामुळे सगळे रुग्ण वेठीस धरले जात आहेत. सर्व IMA संघटना महाराष्ट्र जिल्ह्यातल्या लोकांना त्रास देऊन OPD बंद करणे आम्ही एक नॉर्मल डॉक्टर म्हणून आम्हाला हे कदापि आवडणार नाही. परंतु जे निर्णय चुकीचे आहेत त्यासाठी आज 2-3 दिवस झालेल्या संपाला जर एक गव्हर्नमेंट बघत नसेल त्याचा विपरीत परिणाम नक्कीच लोकांवर होणार. आणि मला वाटतं की सरांनी सांगितल्यासारखं बेमुदत संप वगैरे ह्या जरी गोष्टी असेल तर त्या आम्हाला खरंच आवडत नाही. तर त्यांनी नक्कीच लगेच्या लगे विचार करावा आणि हे रजिस्ट्रेशन 100% बंद करायला पाहिजे. थँक्यू.